पोटात गॅस का होतो? कोणते पदार्थ कारणीभूत ठरतात आणि त्यावरती कोणती काळजी घ्यावी? नमस्कार मित्रांनो. अनेक लोकांना वारंवार पोट दुखणे, पोट फुगणं, ढेकर येणं, पोटात गॅस होणं किंवा अस्वस्थ वाटणं हा त्रास होतो. काही वेळा हा त्रास आपण काय खातो, कसा खातो आणि आपल्या दैनंदिन सवयींमुळे होऊ शकतो का? आपण आज पोटात गॅस का होतो, कोणते पदार्थ हा त्रास वाढवू शकतात आणि तो कमी करण्यासाठी कोणत्या सवयी उपयुक्त ठरू शकतात हे जाणून घेऊया. तर सर्वात आधी समजून घेऊया की पोटात गॅस तयार कसा होतो. अन्न पचवताना आतड्यांमध्ये नैसर्गिकरित्या काही प्रमाणात वायू तयार होतो. तसेच जेवताना किंवा घाईघाईने खाताना आपण थोडी हवा गिळतो. हा वायू जास्त प्रमाणात साचला तर पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. आता पाहूयात कोणते पदार्थ काही लोकांमध्ये गॅस वाढवू शकतात. तर सर्वात आधी येतात हरभरा, चणे, राजमा, वाटाणे आणि इतर कडधान्य. यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि काही प्रकारचे कार्बोहायड्रेट असतात, जे काही लोकांमध्ये जास्त वायू तयार करू शकतात. दुसरा गट म्हणजेच कोबी, फ्लावर, ब्रॉकली आणि कांदा. हे पदार्थ पौष्टिक असले तरी काही व्यक्तींना त्यांच्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. तिसरंच म्हणजेच कार्बोनेट पेय, जसं की सॉफ्ट ड्रिंक्स. त्यांमधील वायूंमुळे पोटामध्ये गॅस वाढल्यासारखं वाटू शकतं. चौथं कारण म्हणजेच खूप तळलेले पदार्थ. तळलेले पदार्थ, तेलकट आणि मसालेदार पदार्थ हे काही लोकांमध्ये पचन मंदावल्याची भावना निर्माण करू शकतात आणि ज्यामुळे जडपणा वाढू शकतो. पाचवं कारण म्हणजेच दूध किंवा दूधजन्य पदार्थ. काही लोकांना दुधातील लॅक्टोज पचवणं कठीण जातं. त्यामुळे दूध किंवा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. पण फक्त पदार्थच कारणीभूत नसतात, काही सवयी तितक्याच महत्वाच्या आहेत. घाईघाईने जेवणं, अन्न नीट चावता गिळणं, सतत च्युइंगम चघळणं, स्ट्रॉने पेय पिणं किंवा जेवल्यानंतर लगेच आडवं होणं, यामुळेही पोटात हवा जाऊ शकते. हा त्रास कमी करण्यासाठी काय करता येईल? जेवण शांतपणे आणि सावकाश करा. प्रत्येक घास नीट चावून खा. दिवसभरामध्ये पुरेसं पाणी प्या. एकाच वेळी खूप जेवण्यापेक्षा थोडं थोडं करून खा. रोज थोडा वेळ चालण्याची सवय लावा. कोणता पदार्थ खाल्ल्यावरती तुम्हाला जास्त त्रास होतो हे लक्षात ठेवा. तो पदार्थ मर्यादित प्रमाणात घ्या. एक महत्वाची गोष्ट म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचं पचन वेगळं वेगळं असतं. एखादा पदार्थ एका व्यक्तीला त्रास देऊ शकतो तर दुसऱ्या व्यक्तीला अजिबात नाही. त्यामुळे स्वतःच्या शरीराचे संकेत समजून घेणं ही सर्वात चांगली सवय आहे. लक्षात ठेवा, चांगलं पचन हे फक्त औषधांवरती नाही, तर योग्य आहार, योग्य वेळ आणि योग्य सवयींवरती सुद्धा अवलंबून असते. छोट्या बदलांनी मोठा फरक पडू शकतो.
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षू विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल. आम्ही इथून तुमच्यासाठी रोज रोज मी नवीन अशा माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत राहील. पण त्याआधी सर्वात आधी जाऊन माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब